दादा त्यांना काय मला माहीत नाही, पण ते येणार होते. अचानक काही काम निघालं असेल. काल माझं बोलणं झालं होतं येणार आहे. मीटिंगला आलं किंवा नाही आलं म्हणजे लगेच त्याच्यामध्ये काही राजकारण आहे असा अर्थ काढणं हे बिलकुल चुकीचं आहे. शरद पवारांच्या सभेला तुम्ही स्वागताला जाणार? तुम्ही जाणार कसं आहे? मी पण जाईल. बरं सर, असं आहे की ही नियमित मीटिंग असते आणि त्याच्यामध्ये संस्थेच्या कामकाजाच्या संदर्भात आढावा घेतला जातो आणि त्याचबरोबर काही नवीन प्रकल्प किंवा प्रयोग करायचे असतील तर त्या बाबतीत आढावा घेतला जातो आणि ही रेग्युलर मीटिंग असते. दादा का आले नाहीत? दौऱ्यात होते, नाव होतं, इकडे निघले होते. दादा त्यांना काय मला माहीत नाही, पण ते येणार होते. अचानक काही काम निघालं असेल. काल माझं बोलणं झालं होतं येणार आहे. मनसरमध्ये रद्द केल्यामुळे राष्ट्रवादी सुरू आहे कशा पद्धतीने उमेन साहेब नेहमी वाटतात पण दादा टाळतायत. नेमकं चाललंय का? असं आहे की एखाद्या मीटिंगला आलं किंवा नाही आलं म्हणजे लगेच त्याच्यामध्ये काही राजकारण आहे असा अर्थ काढणं हे बिलकुल चुकीचं आहे. ऐन वेळेला काही अडचण येऊ शकते, काही त्याच्यामुळे कार्यक्रम अनेक वेळेला आम्हालाही बदलावे लागतात. मनसरच्या सभेचं काय साहेबांचं नियोजन? साहेब घेत आहेत सभा? नाही, मला माहीत नाही त्या विषयावर काय बोलणं. आपली काय, कारण प्रत्येक ठिकाणी उत्तर जायची सभा होती, तशी आंबेगावात होईल का मग नंतर जर साहेबांची झाली तर? असं आहे, जर तर आता कशाला बघू, अजून वेळ आहे भरपूर. तुमचे कार्यकर्ते जातील का शरद पवारांच्या सभेला? तुम्ही स्वागताला जाणार? तुम्ही जाणार कसं आहे? मी पण जाईल. बरं सर, आता 6 तारखेला 6 ऑक्टोबरला सुनावणी होते. खरी राष्ट्रवादी कुठली? मग असं आता ते काय त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन जो निर्णय देईल तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. राज्य सरकारने जो GR विचारतो नोकरभरती आणि GR जो आहे त्याच्या विरोधात आज पुण्यात देखील आंदोलनं होत आहेत. अनेक ठिकाणी या GRला खरं तर विरोध होतो. तुम्ही कसं बघताय GR? असं आहे की रेग्युलर रिक्रुटमेंट करायची जर असेल तर त्याची प्रोसिजर जी आहे ती फार लेंदी आहे. त्यामुळं तातडीने अनेक ठिकाणी मग आरोग्य केंद्र असतील किंवा स्कूल्स असतील किंवा आणखी महसूल कार्यालय असतील, असं अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. म्हणून आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जिथं जिथं आवश्यक आहे तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर उमेदवारांना घ्यायचं अशा प्रकारचा निर्णय झालेला. बाकीची रेग्युलर प्रोसेस होतच राहील. पक्षाचे नेते कोण? राष्ट्रवादी पक्षाचे नेते कोण? अध्यक्ष पदावर अजितदादा आणि शरद पवार हे दोन्ही म्हणतात. तुम्ही कोणाला म्हणता पक्षाचे अध्यक्ष? राष्ट्रवादी माझ्या दृष्टीने दोघे पण अध्यक्ष. काल राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री व्हावेत यासाठी नगरमध्ये एका दर्ग्यात मुस्लिमांनी प्रार्थना केली की विखे पाटील हे मुख्यमंत्री व्हावे. चांगलं आहे ना, वाईट काय? काल शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी तुमच्या मतदारसंघामध्ये मेळावा घेतला आणि तुमच्यावर काही टीका केली. काय नाही, असं आहे, आम्ही इतके वर्ष सगळे सहकारी एकत्र राहिलो, त्यामुळं थोडंसं काही इकडं तिकडं बोललं तर ते काय फार मनावर घ्यायचं नसतं.